नमस्कार. मी प्रतिभा मॅम, प्रसन्न अकॅडमी, निलंगा. तर आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस आहेत आणि आपण ऑनलाईनच्या बॅचेसमध्ये सेमीची विद्यार्थ्यांची बॅचेस पहिले घेतलेले आहे. स्टेट बोर्डची बॅचेस आहे. इंग्लिश, मराठी आणि सेमी ह्या तिन्ही माध्यमातली ही बॅचेस आहेत. तर आपण आज हा विषय घेणार आहोत. 8वीचा सायन्सचा हा विषय घेणार आहोत. सायन्स सब्जेक्ट घेणार आहोत, ज्याचा पहिला टॉपिक आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड द क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी आणि मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव, जे छोटे छोटे लहान असतात त्यांच्याविषयी आपण बघणार आहोत. त्यांच्यामध्ये क्लासिफिकेशन कसं झालं, ते क्लासिफाय कसे केले गेले, त्यांचे किंगडम्स वगैरे हे सगळे आपण ह्यावर्षी पाहणार आहोत. लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू द जॉग्राफिक रिजन, food injections and defense etc. While adapting, many differences are observed in organisms of the same species too. मग लास्ट इयर आपण पाहिलं की ॲडॅप्टेशन म्हणजे अशी असते, एक घटना असते. घटना म्हणजे एक जैविक घटना असते. त्यामध्ये एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, तो त्याच्या शरीरामध्ये एक विशिष्ट पद्धतीने चेंजेस करून घेतो त्या एका विशिष्ट ॲटमॉस्फिअरमध्ये राहण्यासाठी, आणि तिथे तो सर्वाईव्ह करतो. तो कशामुळे चेंजेस करून घेतो स्वतःमध्ये? जॉग्राफिकल रिजन्समुळे म्हणजे जसं की आपण पाहिलं, आता थंड प्रदेशामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची जी शरीर रचना आहे ती वेगळी असते कम्पेअर टू जे सूक्ष्म म्हणजे जिथे हाय टेम्परेचर ठिकाण आहेत, तिकडचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तिथल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सजीवांमध्ये थोडेसे वेगळे बदल दिसतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल की जे थंड प्रदेशामध्ये राहतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणे किंवा मनुष्य जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये राहतात त्यांच्या शरीरामध्ये भरपूर वेगवेगळे बदल असतात. त्यांना थंडीमध्ये ते ॲडजस्ट करून घेतात, ते तिकडे सर्वाईव्ह करतात. पण तेच व्यक्ती जेव्हा जिथे ऊन किंवा टेम्परेचर हाय अशा ठिकाणी जर त्या ठिकाणी गेले तर ते तिकडे सर्वाईव्ह करू शकत नाही. तिथे त्यांना थोडंसं डिफिकल्टीज बघावं लागतात, त्यांना त्रास होतो. कम्पेअर टू दॅट, आता चायनीज, जॅपनीज लोक आपण पाहिले आहेत की त्यांचे जे डोळे असतात ते लहान असतात. मग ते कशामुळे लहान असतात? तर ते डोळे ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी थंड प्रदेश आहे. थंड प्रदेशामध्ये त्यांच्या शरीरामध्ये एक विशिष्ट पद्धतीने ॲडॅप्टेशन झालं आहे, त्याच्यामुळे त्यांचे डोळेसुद्धा छोटे झाले आहेत, जेणेकरून ते त्या थंडीला सर्वाईव्ह करू शकतात, तिकडे राहू शकतील. ह्याच्यामुळे त्यांचे काही जेनेटिकली चेंजेस होतात. मग ते जेनेटिकली चेंजेस कशामुळे होतात? तर ते फक्त पहिले तर ते जॉग्राफिकल कंडिशन्समुळे होतात. तिकडचे जे जॉग्राफी असेल, तिकडे जे सराउंडिंग असेल त्याप्रमाणे आपल्या माणसांचे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे चेंजेस होतात. दुसरं म्हणजे फूड इंजेक्शन्स. आपण आता विशिष्ट ठिकाणी गेलो तर विशिष्ट ठिकाणचे आपण फूड तिकडे खायला चालू करतो, तिकडे ते ॲडजस्ट करायला चालू करतो. अशा काही गोष्टी असतात, आपण तिकडे ते बघतात. मग हे ॲडॅप्टेशन अशाच असतं. अकॉर्डिंग टू 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth including land and sea. मग 2011पर्यंतच्या ह्या सेन्सेसमध्ये 87 मिलियन स्पीसीज हे फाउंड आहे, म्हणजे 87 मिलियन स्पीसीज हे सापडले जातात. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So the group and subgroups were created considering the similarities and the difference among the living organisms. मग हे जे 87 मिलियन स्पीसीज जे आहेत त्यांना एकाच ग्रुपमध्ये आपण डिवाईड करू शकतो का लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये? नाही. मग त्यांच्यामध्ये सुद्धा ग्रुप्स आणि सबग्रुप्स केले जातात, त्यांचे किंगडम्स केले जातात. मग ह्याच्याने त्यांना इझिली क्लासिफाय करू शकतात. त्याच्यामुळेच काही सायंटिस्ट होते, त्यांनी त्यांना किंगडम्स बनवले, त्यांच्यासाठी स्पेसिफाय केलेत किंगडम्स. त्याचा अभ्यास आपण यावर करणार आहोत, किंगडम्स. तर द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स आर सबग्रुप्स.
ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे त्या प्राण्याची शारीरिक रचना कशी आहे, तो कशा पद्धतीने सर्वाईव्ह करतो, तो कशा पद्धतीने त्याची लाईफ जगतो, या सगळ्या गोष्टी बायोलॉजिकल गोष्टींचा अभ्यास करून त्याचं क्लासिफिकेशन एका विशिष्ट पद्धतीने एका विशिष्ट ग्रुपमध्ये टाकलेला आहे. त्याचा अभ्यास म्हणजेच आपण हा क्लासिफिकेशन बघणार आहोत. तर इथे जाण्याच्या आधी आपण हा इकडे जो चार्ट आहे तो बघूया. आता हा चार्ट तुम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत तर महत्त्वाचा आहे. हा 8वी हा 9वी 10वीचा पाया आहे, तर 9वीला ह्याच्या पुढचं आहे. 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो चार्ट आहे तो महत्त्वाचा आहे, पण जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. IMP आहे. इन हिस्ट्री कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इंटू 2 किंगडम्स, व्हेजिटेबल्स अँड ॲनिमल. मग सगळ्यात आधी कार्ल लिनियस ह्यांनी 1735मध्ये हे जे विश्व म्हणजे लिव्हिंग सृष्टी आहे, सजीव सृष्टी आहे, त्यांना दोन किंगडम्समध्ये डिवाईड केलं. पहिलं कुठलं, व्हेजिटेबल, आणि दुसरं म्हणजे ॲनिमल. असे 2च किंगडम होते, पहिलं व्हेजिटेबल आणि दुसरं ॲनिमल. नंतर हॅकेल इन 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्यानंतर हॅकेल यांनी 1866 ह्या साली त्यांनी प्लांट्स आणि ॲनिमल्स हे किंगडम्स राहू दिले आणि त्याच्यामध्ये एक नवीन किंगडम ॲड केला, तो म्हणजे प्रोटिस्टा. प्लांट्स ॲनिमल्स ह्या किंगडममध्ये त्यांनी नवीन इन्क्ल्यूड केला, तो म्हणजे प्रोटिस्टा. आणि तो कोणी केला, हॅकेल. आणि तो कितव्या साली, 1866 साली हॅकेलद्वारा. नंतर इन 1925 चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. नंतर 1950मध्ये चॅटन ह्यांनी प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक असे 2 वेगळे ग्रुपच केले. प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्री. मग आदिकेंद्री म्हणजे असे जीव ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो, असे सूक्ष्मजीव पेशी ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. आणि यूकॅरियोटिकमध्ये असे पेशी, असे ग्रुप ज्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस म्हणजे एक स्पेसिफिक एक न्यूक्लियस असतो. आणि प्रोकॅरियोटिकमध्ये अशा गोष्टी नसतात. In 1938, Copeland divided living organisms into 4 kingdoms, Monera, Protista, plants and animals. मग त्यानंतर 1938मध्ये कोपलँड ह्यांनी 4 लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिवाईड केले. त्यांनी डिवाईड केले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 4 ग्रुप्स. म्हणजे आधी ॲनिमल्स, प्लांट्स कार्ल लिनियस यांनी शोधले. त्याच्यानंतर हॅकेल यांनी त्याच्यामध्ये एक ॲड केलं, प्रोटिस्टा. आणि त्यानंतर कोपलँड ह्यांनी 4th किंगडम ॲड केलं, ते होतं मोनेरा. 4th किंगडम मोनेरा ॲड केलं. आणि त्याच्या आधी चॅटन ह्यांनी तर पूर्ण 2च ग्रुप केले, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक असे 2 ग्रुप वेगवेगळे करून टाकले. तर ह्याचाच अभ्यास आपण ह्यावर्षी पाहणार आहोत. ठीक आहे. रॉबर्ट हार्डिंग विटेगर was an American ecologist. In 1969 he divided living organisms into 5 groups. तर रॉबर्ट हार्डिंग विटेकर ह्यांनी 1969मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ह्यांना 5 ग्रुप्समध्ये डिवाईड केले आहेत. फॉर दिस क्लासिफिकेशन विटेगर कन्सिडर द फॉलोइंग क्रायटेरिया. मग याच्यासाठी त्यांनी काही विशिष्ट गोष्टींना लक्षात घेऊन त्यांनी 5 लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांना 5 ग्रुप्समध्ये डिवाईड केले आहेत. ते आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आता कॉम्प्लेक्सिटी ऑफ अ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे पेशींची रचना कशी आहे. प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिकमध्ये आदिकेंद्री आणि यूकॅरियोटिक म्हणजे दृश्यकेंद्रिकी, अशा पद्धतीने. दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम्स. मध्ये ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, ते घटक जे विषाणू वगैरे जीव आहेत ते कसे आहेत. युनिसेल्युलर म्हणजे एकच पेशी आहे का मल्टीसेल्युलर म्हणजे असंख्य पेशी आहेत, असे 2 डिवाईड केले. त्यानंतर त्यांच्यामध्ये न्यूट्रिशन म्हणजे त्यांचे अन्नपदार्थ वगैरे, अन्नाची जी अन्न आहेत ते कसे ते ग्रहण करतात वगैरे त्यासाठी.
प्लांट्स फोटोसिंथेटिक, ऑटोट्रॉपिक. फंगी म्हणजे बुरशी. सॅप्रोपायटिक म्हणजे असे की जे मृत जीवांवर किंवा सडलेले जे असतात जीव असतात त्यांच्यावर ते खाऊन ते आपलं हे करतात, फंगी सर्वाईव्ह करतात. ॲब्झॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम्स असं त्यांनी इथे लिहिलेलंच आहे. दुसरे ॲनिमल्स. हेटेरोट्रॉफिक म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून असणारे आणि इंजेक्टिव्ह अशा पद्धतीने. मग चौथा जो आहे लाईफस्टाईल. त्यांची लाईफस्टाईल कशी आहे. आता पहिले प्लांट्स आहेत. प्लांट्स जे असतात ते प्रोड्युसर असतात म्हणजे जे जेवणाची निर्मिती करतात, उत्पादक असतात. या चेनमध्ये उत्पादक आहेत प्लांट्स. ॲनिमल्स काय आहेत, कंझ्युमर, ते ग्रहण करतात. प्लांट्स प्रोड्यूस करतात म्हणजे ते उत्पादन करतात. ॲनिमल्स ते ग्रहण करतात. आणि फंगी डिकम्पोजर्स आहेत म्हणजे ते त्याला डिकम्पोज करतात. आणि पाचवा जो आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. मग ह्या दोघांचे एकमेक आपसीमध्ये काय नाते आहेत त्यांचा अभ्यास. ठीक आहे. इथे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा हा चार्ट आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर आहे, किंगडम मोनेरा. युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर पण येतात, मल्टीसेल्युलर पण येतात. इथे किंगडम प्रोटिस्टा आहे. इथे आणि अजून एक आहे मल्टीसेल्युलरमध्ये. इथे वेगळे किंगडम आहेत. तिसरा किंगडम आहे फंगी. मग फंगीमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. म्हणजे ह्यांच्यामध्ये सेल वॉल आहे पण हे फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे ती करू शकत नाहीत. कोण करू शकत नाहीत, फंगी. दुसरा आहे प्लांटी. सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म द फोटोसिंथेसिस. म्हणजे हे झाडं आहेत, ह्यांच्यामध्ये सेल वॉल तर आहे पण ते फोटोसिंथेसिस प्रोसेस पण तिकडे करतात. पाचवा किंगडम आहे ॲनिमेलिया. ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सेल वॉल नाही. सेल वॉल म्हणजे ही अशी एक भिंत असते पेशीमध्ये, ती नसते त्यांच्यामध्ये. फंगीमध्ये सेल वॉल आहे पण ते फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. फंगी म्हणजे बुरशी, त्यांच्यामध्ये अशी सेल वॉल असते पण ते फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. नंतर प्लांट्स, त्यांच्यामध्ये सेल वॉल पण आहेत आणि ते फोटोसिंथेसिस पण करू शकतात. आणि पाचवं म्हणजे ॲनिमल, ह्यांच्यामध्ये सेल वॉलच नाही आहे. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण, जेवण बनवायची ही जी प्रक्रिया असते, केमिकल रिॲक्शन, त्याला ते म्हणतात फोटोसिंथेसिस. नेक्स्ट इयर आहे त्यांचा डिटेल अभ्यास आहे नेक्स्ट इयर. तर आता आपण बघणार आहोत पहिला किंगडम मोनेरा. आता हे सगळं त्यांनी दिलेलं आहे ॲक्टिव्हिटी. आता मोनेरा, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. आता ह्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत मोनेराचे. पहिलं काय आहे, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. म्हणजे हे युनिसेल्युलर आहेत म्हणजे यांच्यामध्ये एकच पेशी आहे. ते मे बी ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी, आणि हेटेरोट्रॉफिक म्हणजे परपोषी, दुसऱ्यावर अवलंबून. हे स्वतः पण बनवू शकतात किंवा दुसऱ्यावर पण अवलंबून राहू शकतात. दिस आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर अ सेल ऑर्गॅनल्स. म्हणजे हे प्रोकॅरियोटिक आहेत, हे आधकेंद्रिक आहेत, ह्यांच्यामध्ये सेल न्यूक्लियस नाही आहे. मी जसं सांगितलं प्रोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस नसतो. ठीक आहे. हे आहेत मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता पुढचं आहे प्रोटिस्टा. इथे सुद्धा परत आता ॲक्टिव्हिटी दिली आहेत. इथे प्रोटिस्टाचे जे आहेत ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ते इथे तुम्हाला डायग्राम दिलेली आहेत. आता आपण डायरेक्ट त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. प्रोटिस्ट आर द सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ द वेल डिफाईन्ड न्यूक्लियस एन्क्लोज इन द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. आणि हे प्रोटिस्टा जे आहेत हे सिंगल सेल आहेत, म्हणजे एकच पेशीचे असे प्रोटिस्टा किंगडम आहे. दे हॅव झुडोपोडिया ऑर अ हेअर लाईक सिलिया ऑर अ व्हीप लाईक फिलिका फॉर द म्हणजे असे केसाळ टाईप. ऑटोट्रॉपिक्स एक्झाम्पल, युग्लेना वोल्वॉक्स कंटेन द क्लोरोप्लास्ट.
ऑटोट्रॉफ्स म्हणजे स्वयंपोषी. मग ह्यांच्यामध्ये काही एक्झाम्पल्स दिले, त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे युग्लेना. आणि हेटेरोट्रॉफ म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे ॲमिबा आणि पॅरेमोशियम. आता एक्झाममध्ये तुम्हाला हे सुद्धा विचारले जाऊ शकतात की प्रोटिस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगा, मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगा, प्लस तुम्हाला त्यांचे ते एक्झाम्पल पण विचारतील की एक्झाम्पल काय येणार. तर तुम्हाला हे सगळं IMP आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे, परत एकदा सांगते मी. आणि जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हे बेसिकमध्ये खूप महत्त्वाचे आहे. आता हे झालं. आता पुढे आहे फंगी. आता हे फंगी जे आहेत याचं फंगी म्हणजे बुरशी. तर ह्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. म्हणजे हे नॉन ग्रीन आहेत, ग्रीन कलरचे नसतात. युकॅरियोटिक दृश्य केंद्रकी, ह्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे व्यवस्थितपणे. आणि हेटेरोट्रॉफिक म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे असे सूक्ष्मजीव आहेत हे. मोस्ट ऑफ द देम आर सॅप्रोटॉप्स. सॅप्रोटॉप्स म्हणजे असे मृत प्राणी वगैरे असतात त्यांच्यावर जगणारे. दे फीड अपॉन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. डिकेइंग म्हणजे सडणाऱ्या प्राण्यांवर जगणारे सॅप्रोटॉप्स. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ अ टफ म्हणजे एकदम घट्ट असे कडक अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल चिटिन. आता हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. यांची सेल वॉल कशाने बनलेली आहे? टफ आहे आणि ती कॉम्प्लेक्स शुगर ह्याने बनलेली असते. सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. म्हणजे केसाळ पद्धतीने अशा पद्धतीने असतात. फॉर एक्झाम्पल बेकर ईस्ट, ॲस्परगिलियस, फंगस ऑन द कॉर्न आणि पेलिसिलियम आणि मशरूम हे काही विशिष्ट हे एक्झाम्पल आहेत. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. दो मेनी सिस्टम्स ऑफ द क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द विटेकर्स हिज 5 किंगडम सिस्टम इज वाईडली एक्सेप्टेड. मग आता हे विटेकर ह्यांच्या आधी तर भरपूर किंगडम्स डिस्कवर झाली होती, फाउंड झाली होती. पण विटेकर ह्यांनी जे 5 किंगडम्स दिली आहेत ते आता वर्ल्ड वाईड एक्सेप्टेबल आहेत, ते सगळीकडे मानले जातात. तर आपण मोनेरा पाहिला, प्रोटिस्टा पाहिला, फंगी पाहिला. आता पुढे आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स. आता मायक्रोब्स म्हणजे हे सूक्ष्मजीव असतात, ह्यांच्यामध्ये कसं क्लासिफिकेशन असतात ते आपण बघणार आहोत. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन द नंबर, हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते अशा पद्धतीने प्रोकॅरियोटिक आदिकेंद्रकी म्हणजे ह्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतात, आणि युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी ह्यांच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने न्यूक्लियस आहे चांगल्या पद्धतीने. बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिकमध्ये बॅक्टेरिया येतात. दुसरं युकॅरियोटिकमध्ये प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी या पद्धतीने सगळे येतात. विथ द रिफरन्स टू द साईज ऑफ अ मायक्रोब मेंबर. आता मायक्रोबची साईज ही आपल्याला लक्षात आहे. 1 मीटर म्हणजे 10 मायक्रोमीटर, 1 मीटर म्हणजे 10 नॅनोमीटर. NM, आता हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. NM म्हणजे नॅनोमीटर आणि UM म्हणजे मायक्रोमीटर. हे सुद्धा लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. आता पुढचा पहिला टॉपिक आहे मायक्रोबमध्ये, तो आहे बॅक्टेरिया. ह्यांची साईज काय आहे? 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहे. इंडिपेंडेंट स्वयंभू अशा पद्धतीने पॅरेसिटिक ऑर्गॅनिझम आहेत. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम द कॉलनीज. काही म्हणजे एकटे म्हणजे हे कॉलनीजमध्ये राहण्यासारखे आहेत. एकटे जीव सदाशिव असे नसणारे, तर ते हे एकटे कॉलनीजमध्ये राहणारे असे बॅक्टेरियाज आहेत. काही प्रकार स्पीशीज. बॅक्टेरिया सेल इज प्रोकॅरियोटिक विथ द सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर अ सेल आर ॲबसेंट. आता बॅक्टेरिया जे हे आहेत ह्यांच्यामध्ये सेल वॉल म्हणजे सेल वॉल तर असते, पण त्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस नाही आहे. डिस्टिंक्ट म्हणजे असं ठराविक पद्धतीने नाही. आणि सेल ऑर्गनल्स म्हणजे त्याच्यामध्ये जे घटक असतात दुसरे सेल ऑर्गनल्स ते सुद्धा नसतात, ते सुद्धा ॲबसेंट असतात. दे रिप्रोड्यूस बाय द सिम्पल बायनरी फिशन. बायनरी फिशन म्हणजे आपण पाहिलं असेल की आपण जर ते कापलं, आता जर बॅक्टेरिया आपण कुठला सूक्ष्मजीव हे बायनरी फ्युजन आहेत. बायनरी फ्युजन म्हणजे